सगळ्यात मोठी बातमी आहे, एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झालाय। यंदा 10वीचा निकाल हा 94.10% इतका लागलाय। यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे, तर निकालात कोकण विभाग अव्वल ठरलाय। विद्यार्थ्यांना मात्र दुपारी 1 वाजल्यापासून 10वीचा निकाल डाउनलोड करता येईल। यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10वीच्या परीक्षा झाल्या होत्या, ज्यात राज्यातले जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते। आता या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे, कारण दुपारी 1 वाजता या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल समजणार आहे। त्यामुळे निकालाची वैशिष्ट्ये काय आहेत पाहूयात। एसएससी बोर्डाच्या 10वीचा निकाल हा 94.10% इतका लागलाय। कोकण विभागाची यंदाही बाजी आहे आणि 98.82% इतका निकाल लागलाय। नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजेच 90.78% इतका निकाल लागलाय। यंदाच्या निकालात ही मुलींचीच बाजी मारलेली आपण पाहतोय। एकूण 211 विद्यार्थ्यांना 100% इतके गुण मिळालेत। त्यामुळे 10वीचा हा निकाल कुठे पाहता येणार आहे पाहूयात। या ज्या वेबसाइट्स तुम्हाला टीव्ही स्क्रीनवर दिसतायत, sscresults.mkcl.org ही एक वेबसाइट आहे आणि दुसरी sscresults.mahhscboard.in, त्यानंतर mahassbboard.in आणि mhresresults.nic.in। त्यामुळे 10वीचा निकाल तर आता लागलाय। आता 11वी प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे। निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा अवधी मिळेल। त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल। मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार प्रवेश फेरी ही प्रसिद्ध केली जाईल। पुढची बातमी पाहूयात। इजिप्त एअर फोर्स एक विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। हे विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बोरॉन घेऊन असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात पाकच्या अण्वस्त्र साठ्यांचं मोठं नुकसान झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान पाकिस्तानचे अणुबॉम्ब बसलेल्या किराणा हिलवर भारताने हल्ला केला नसल्याची माहिती सैन्य दलानं दिली आहे। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। Confirmation did we actually hit Kirana Hills or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। आता बातमी पाकड्यांचा खोटारडेपणा उघड करणारी। ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीचे व्हिडिओज आता समोर आलेत। यातून ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तान सरकारचा खोटारडेपणा आता समोर आलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकचे 50हून अधिक सैनिक मारले गेले होते आणि हवाई हल्ल्यात 35 ते 40 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे। पण पाकिस्तान वारंवार ही वस्तुस्थिती लपवतंय। त्यामुळे या दृश्यांमधून आपण पाहू शकत होतो त्यांचा खोटारडेपणा कसा समोर आलाय। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। नूर खान एअरबेसवर झालेला हल्ला पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठरलाय। त्यातच अमेरिकेनं भारताला शस्त्रसंधीची विनंती केली। मात्र शस्त्रसंधी का करण्यात आली आणि भारताचा नूर खान एअरबेसवरचा हल्ल्याचा पाकला आता धास्ती भरवणार आहे का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना नष्ट केलं। त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली। मात्र भारतानं
नूर खान एअरबेसवर हल्ला केला आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्यावरच न थांबता सरगोदा येथेही भारतानं हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कारण नूर खान एअरबेस आणि सरगोदा या दोन्ही ठिकाणी पाकच्या अण्वस्त्रांचे साठे आहेत. A few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, two of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील अशी जागा आहे. काय महत्व आहे या तळाचं पाकिस्तानच्या दृष्टीनं ते आपण पाहूया. रावळपिंडीत पाक वायुसेनेचा प्रमुख तळ आहे. या तळावर लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात आहे. पाकच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनचं ते मुख्यालय आहे. इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. पाकमधील प्रमुख नेत्यांची हवाई उड्डाणं याच एअरबेसवरून होतात. नूर खान एअरबेस ISI साठी महत्वाचा आहे आणि या एअरबेस जवळच पाकचा अण्वस्त्र साठा आहे. नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानसाठी एक इशारा होता. अणुऊर्जा संबंधात निर्णय आणि अंमलबजावणी ज्या ठिकाणाहून होते त्या पाकच्या न्यूक्लिअर कमांड सेंटरवर हल्ला करून भारत पाकिस्तानची अणुहल्ला करण्याची जी क्षमता आहे ती नष्ट करेल हीच भीती पाकला सतावू लागली. त्यामुळेच पाकनं अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतानं शस्त्रसंधी करावी यासाठी अमेरिकेकडे मध्यस्थीची भीक मागितली. मात्र ही शस्त्रसंधी घोषित करूनही पाक काही सुधारलेला दिसत नाही. त्यामुळे भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर तरी पाकिस्तान ठिकाणावर येणार का हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आता जम्मू काश्मीर मधून एक मोठी बातमी आहे. शोपियामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचा असल्याची माहिती आहे. या परिसरात सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन जारी आहे. हा पूर्ण परिसर यंत्रणांकडून घेराबंदी करण्यात आलाय. तर या परिसरात अनेक दहशतवादी लपल्याची देखील शक्यता आहे. पुढची बातमी पाहूयात. पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांबाबत एक मोठी बातमी आहे. 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स आता प्रसिद्ध करण्यात आलेत. सुरक्षा यंत्रणांनी ही पोस्टर्स जारी केलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांचा सहभाग होता. या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. हे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले. तर युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारत आणि पाकिस्तानला दिलाय. दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. युद्ध झाल्यास अनेकांचा बळी जाईल. त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि ही शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. A lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या दबावापुढे झुकले असा घणाघात राऊतांनी केलाय. जर तुम्ही संघर्ष थांबवला नाही तर अमेरिका तुमच्यासोबत व्यापार करणार नाही हा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. त्यावरूनच विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. वो बहुत ही हिंदुस्तान के लिए एक जो देश की हमारी संप्रभुता है इसके लिए बहुत ही बेइज्जत करने वाली बात. ट्रेड की बात आप किससे करोगे? ट्रम्प से. लगभग सिद्ध हो गया कि ये इस देश को ट्रम्प चला रहा. व्यापार देश से बड़ा नहीं है. व्यापार जो है देश से बड़ा व्यापार नहीं होता, देश बड़ा होता है. आता टॉप 5 मधून महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात.
भारत पाकिस्तान डीजीएमओन मध्ये चर्चा झाली आहे. हॉटलाईन वरून दोन्ही देशाच्या डीजीएमओन मध्ये चर्चा झाली. यावेळी चर्चेत शस्त्रसंधींचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं फेटाळलाय. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झालेली नाहीये. भारत पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज जम्मू, चंदीगड, लेह, अमृतसर, श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसून आलेत, त्यामुळे इंडिगो विमान सेवेनं मोठा निर्णय घेतलाय. इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करतंय. एअर इंडियानेही आज विमान सेवा रद्द केल्यात. जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येते. शोपियामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचा असल्याची माहिती आहे. या परिसरात सध्या सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन जारी आहे. हा पूर्ण परिसर यंत्रणांकडून घेराबंदी करण्यात आलाय. तर या परिसरात अनेक दहशतवादी लपल्याची देखील शक्यता आहे. थेट जाऊया जम्मू काश्मीरमध्ये. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी जावेद मातजी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भातली अधिक माहिती. जी माजी, इस बारे में क्या जानकारी है? देखिए, ये भारत और पाकिस्तान के दरमियान सीज फायर के बाद आज कश्मीर घाटी में एक पहला इनकाउंटर है, जो पिछले एक हफ्ते के दौरान लाइन ऑफ कंट्रोल जम्मू और कश्मीर घाटी में जो चल रहा था, उसके बाद जो सीज फायर हुआ, उसके बाद ये पहला एनकाउंटर है जो साउथ कश्मीर में शोपियान इलाके में एक फॉरेस्ट एरिया है, चाकरू विलेज है, वहाँ पे आज सूचना मिली सुरक्षा बलों को कि वहाँ पे कुछ संदिग्ध आतंकवादी छुपे हुए हैं। तो उन्होंने उस पूरे क्षेत्र को घेरे में ले लिया है। जम्मू कश्मीर पुलिस और अन्य सुरक्षा बल इस वक्त उस एरिया को घेरे में हुए हैं और एक अभी तक की जो सूचना मिली है उनके अनुसार एक कॉन्ट्रैक्ट एस्टैब्लिश हुआ है और अभी तक दोनों तरफ से फायरिंग का सिलसिला शुरू हो चुका है। अभी तक किसी के हताहत होने या किसी के घायल होने या मृत्यु के अभी तक कोई सूचना नहीं मिली है। जी जी, यहाँ आगे की क्या जानकारी है कि यह सर्च कहाँ तक आया है? जी जी, क्या आप आवाज सुन पा रहे हो? जी जी, अब मैं सुन रहा हूँ, आप बताइए। सर्च की आगे की जानकारी क्या है? अभी की जानकारी यही है कि 2 से 3 वहाँ पे संदिग्ध आतंकवादी छुपे हुए हैं, लेकिन अभी तक जो सूचना मिली है कॉन्टैक्ट एस्टैब्लिश हुआ है और उसमें कार्रवाई जारी है। सुरक्षा बल वहाँ पे पूरे इलाके को घेरे में लिए हुए हैं और वहाँ पूरे एरिया को घेरे में ले लिया गया है। किसी को आगे बढ़ने की इजाजत नहीं दी जा रही है और अभी तक जो सूचना मिली है उसके अनुसार सुरक्षा बलों का कहना है कि 2 या 3 जो वहाँ पे छुपे हुए हैं जिनके साथ जिनको निकालने या जिनको मारने की कार्रवाई जारी है। जी धन्यवाद, हमारे साथ ऐसे ही जुड़े रहिए, हम आगे की जानकारी आपसे लेते ही रहेंगे. धन्यवाद. सध्या पहलगामच्या हल्लेखोरांचा अजूनही शोध सुरूच असल्याची बातमी आहे. 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आलेत. दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर करण्यात आलंय. आपले प्रतिनिधी मातजी सध्या तिथून फोन लाइन वरून जोड़ले गेलेले आहेत. मातजी, अधिक की जानकारी क्या है? पोस्टर्स के बारे में क्या जानकारी है?
माज जी, क्या आप हमारी बात सुन पा रहे हो? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज तिथेपर्यंत पोहोचू शकत नाहीये. सध्याची ही मोठी बातमी म्हणावी लागेल. दहशतवाद्यांची माहिती मिळवण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत आणि या पोस्टर्सवरून बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेले आहे. 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हे पोस्टर्स आहेत जे सध्या आपण टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकताय. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील जाहीर करण्यात आलंय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी माजी आपल्यासोबत जोड़े गेलेले आहेत. पहलगाम एनकाउंटर में जो आतंकवादी थे उनके पोस्टर्स के बारे में क्या अधिक जानकारी है? जी, उनके बारे में तो सुरक्षा वालों ने पहले ही घोषणा की है कि उनके लिए, उनको पकड़ने के लिए इनाम वगैरह दिया जाएगा, रिवार्ड दिया जाएगा और पूरा जाल बिछाया गया है. इंटेलिजेंस एजेंसियां और सुरक्षा बल काम में लगे हुए हैं. हर तरफ से उन्होंने अपने एक्टिव किए हैं अपने जितने भी सोर्सेज हैं और उन तक पहुंचने की अभी पूरी कोशिश की जा रही है. लेकिन आपको पता है कि पहलगाम और उससे दाएं बाएं जहां ये मैसेकर हुआ वो बड़ा डिफिकल्ट टेरेन है, वो पहाड़ हैं, बहुत घने जंगलात हैं और वो कोई नॉर्मल जैसे लैंड नहीं है, मैदानी इलाका नहीं है, वो बहुत डिफिकल्ट एरिया है. तो वहां से चलना फिरना बहुत मुश्किल है. तो इसमें उस चीज का फायदा उठाते हुए वो चकमा देते रहे हैं. लेकिन अभी तक उनके पकड़ने के लिए पूरी तरह से पूरे सुरक्षा बल और इंटेलिजेंस एजेंसियां, जम्मू कश्मीर पुलिस, सारे विभाग लगे हुए हैं. जी, वहाँ के जो लोकलाइट्स है उनकी तरफ से आपको कुछ रिएक्शन दिख रही है क्या? नहीं, आपको पता है कि पहलगाम इंसिडेंट जब हुआ तो पूरी कश्मीर घाटी में उसके खिलाफ रिएक्शन हुआ. पूरे कश्मीर में उस दिन हड़ताल रही. उनके जो जितने भी यहाँ पे जिंदगी के जितने भी शोबे हैं, लाइफ के जितने भी ये हैं, सब ने उसको एक आवाज में इसकी निंदा की कि ये जो घटना हुई, नहते लोगों को, टूरिस्ट को जिस तरह मारा गया, ये किसी भी तरीके पे किसी कोई इसके साथ सहमत नहीं हो सकता है. उसके बारे में जितना विरोध कश्मीर में हुआ, मुझे लगता है कि उतना विरोध और किसी जगह देखने को नहीं मिला. पूरे कश्मीर में एक दिन हड़ताल की गई, पूरी दुकानें बंद रही, ट्रांसपोर्ट बंद रहे, एजुकेशनल इंस्टीट्यूशन बंद रहे इस मैसेकर के विरोध में. जी जी, धन्यवाद इस जानकारी के लिए. पुढची बातमी पाहूयात. भारतानं एअर स्ट्राईक केल्याचं अखेर पाकड्यांनी कबूल केलंय. यात पाकिस्तानचे 51 जण ठार झालेत, ज्यात 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 जण जखमी झालेत. युद्धबंदीनंतर पाकड्यांनी आनंद साजरा केलाय. त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचं मान्य केलंय. शिवाय भारताच्या मिसाईल हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरफोर्सचंही मोठं नुकसान झाल्याचंही अखेर कबूल केलंय. भारतानं जो एअर स्ट्राईक केला त्यात पाकचे 51 जण ठार झाल्याची माहिती आहे, ज्यात 78 सैनिक देखील पाकिस्तानी सैनिक जखमी झालेत. त्यांच्या एअरफोर्सचंही मोठं नुकसान झाल्याची बातमी आहे. सुरुवातीला हीच बातमी पाकिस्तान कबूल करत नव्हतं, मात्र आता त्यांच्याकडून हे नुकसान झाल्याचं मान्य करण्यात येत आहे. बातमी दिल्लीतून आहे. दिल्लीत संरक्षण मंत्रालयाची बैठक पार पडतीये. तिन्ही दलाचे प्रमुख या बैठकीसाठी उपस्थित आहेत. दिल्लीत संरक्षण मंत्रालयाची ही बैठक सध्या पार पडतीये. शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर या बैठकांना आणि राजकीय घडामोडींना वेग आल्याचा आपण पाहतोय. सीडीएस आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत. संरक्षण सचिव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण शस्त्रसंधीनंतर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत.
सीबीएसई बोर्डाच्या 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. सीबीएसई बोर्डाच्या 12वीचा निकाल हा 88.39% इतका लागलाय आणि मुलांपेक्षा सरस कामगिरी पाहायला मिळते या निकालातून. सीबीएसईने 12वीचा निकाल 2025 ला जाहीर केलाय. सीबीएसई 12वी परीक्षेतील उत्तीर्णतेचा टक्का हा 88.39% इतका आहे. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केलेली असून मुलींचा उत्तीर्णता टक्का हा 91.64% इतका आहे, तर मुलांचा हा 85.70% इतका आहे. विद्यार्थी सीबीएसई 12वी निकाल 2025 अधिकृत वेबसाईटवर तुम्ही पाहू शकणार आहात.